अरे बेकार, या शेतकऱ्यानं धुऱ्यावर QR कोड लावला. चला नेमकं काय झालं ते सांगतो. आज सकाळी मी वावरात जायला निघालो ना, पोऱ्या ट्रॅक्टर घेऊन आला आणि बंद पडला ट्रॅक्टर. मग दे धक्का आपण तो कशाचा चालू होते तो काही चाल नाही झाला. मग निघालो वावरात आणि सावरगावात आल्यावर अचानक लक्षात आलं वाघ्याच्या पुड्या घरी आल्या. आणि आपला मित्र भूषण याचं दुकान आहे सारगावात. मग बिस्किटचा पुडा दिला भूषणनं वाघ्याला. आणि हा गडी म्हणे मी तुमचा चांगला फॅन आहे आणि सगळे म्हणत आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. मग त्याला ब्लॉग मध्ये घेतलं आणि हा चेतन आणि यश म्हणे आम्ही फाट्यावर चाललो, चला तुम्हाला सोडवतो. आणि या दोघांच्या गोष्टी चालू होत्या. 2025 मध्ये कुल्लू मनाली जाऊ शकलो नाही आणि 2026 मध्ये नक्की जाऊ. अरे म्हटलं पहिले सारगावातली थंडी तर सहन करा. मग त्याला टाटा बाय बाय करून मी आलो वावरात. आणि वाघ्यानं कॅमेरा चालू करायच्या अगोदर बिस्किट घेतले खाऊन. आणि आज वावरात कंस जमा करणं होते. बाबा आणि भाऊ पुढे गेले होते गाडा बैल घेऊन. दिवसभर कंस जमा केले. मग बाबा आणि भाऊ गाडा बैल घेऊन घरी निघाले. आणि हा गाड्याच्या मागे घरी जाते म्हणून याला थोडा वेळ बांधून ठेवला. मग त्याची सुटका केली आणि फाट्यावर आलो. आणि अचानक लक्ष गेलं सुरेश भाऊच्या धुऱ्यावर कोण QR कोड लावला. कोण केले हे रिकामे काम काय माहित. मग सारगावलो गया गजू भाऊचा ट्रॅक्टर भेटला. गजू भाऊ म्हणत मी तो प्रत्येक व्हिडिओ पाहतो लाईक करतो. मग सारगावातून पायदल निघालो आणि हे कारागिरी दिसली. हा गडी म्हणे मी फेमस होईन की नाही. चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आणि पुढचा ब्लॉग पाहायसाठी फॉलो घ्या करून.